नमस्कार, गावची चव मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मस्त अशी चटपटीत सोयाबीनची भाजी बनवणार आहेत। एकदम सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहेत। सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीने बनवणार आहे। तर मी त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहू आपण। इथं पावशेर सोयाबीन घेतली, अशी आपल्याला मोठी मोठी सोयाबीन घ्यायची। दोन मोठे बटाटे कापून घेतलेत। एक मोठा टोमॅटो असा बारीक करून घेतलाय पेस्ट करून। कोथिंबीर घेतली चिरून, आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। दही घेतलेलं आहे, मोठा कांदा घेतलेला आहे आणि इथं आपण अद्रक आणि लसूण पण बारीक करून घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला ही सोयाबीन भिजवून घ्यायची। वेगळ्या पद्धतीने आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहे, तर सगळ्यांना आवडेल। आपण सगळ्यात अगोदर ही सोयाबीन भिजवून घेऊ। मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे। गरम पाणी घेतलं ना पटकन सोयाबीन भिजून निघते बरं का, त्याच्यामुळे गरम पाणीच घ्यायचं। आपल्याला सोयाबीन 10 मिनिटं भिजून घ्यायची। गरम पाण्यामध्ये पटकन भिजून निघते बरं का सोयाबीन। 10 मिनिटं झाले तर आपली छान अशी सोयाबीन भिजली। आपण आता याच्यातलं गरम पाणी काढून घेऊ आणि चांगली पिळून घेऊ। आपल्याला पूर्ण कोरडी करून घ्यायची। अशा पद्धतीने आपण सगळी सोयाबीन पिळून घेतली। अजिबात त्याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे। आपण चूल पेटवून घेतली, कढई ठेवून घेऊ। कढई गरम झाली, कढईमध्ये तेल टाकून घेऊ। आपलं तेल कडकडीत गरम झालंय, याच्यामध्ये आपण थोडंसं चिमूटभर मीठ टाकू। आपल्याला सोयाबीन तळून घ्यायची ना, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मीठ टाकलं ना चवदार लागती। तेल कडकडीत गरम करून घ्यायचे, तेव्हा सोयाबीन तेल वडीत नाही। मग आपण आता सोयाबीन सोडून घेऊ। मस्त सोयाबीन आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायची। पहा काय मस्त कलर आलाय आणि अजिबात तेल वडीत नाही बरं का। अशा पद्धतीने आपण कडक तेलामध्ये जर सोयाबीन तळून घेतली ना, कधी पण तेलामध्ये थोडंसं मीठ टाकी जायचं। अशाच पद्धतीने आपल्याला सगळी सोयाबीन तळून घ्यायची अगोदर। आपली सगळी सोयाबीन तळून झाली। आता आपण जर अशा पद्धतीने मुलांना नाश्त्याला दिलं ना, मुलं खूप आवडीने खातात बरं का। आपण आता हे बटाटा घेतला आहे ना, हे पण आपल्याला तळून घ्यायचंय। ह्या बटाट्याला पण थोडासा असा केशरी केशरी कलर येऊन द्यायचा आहे। आपल्याला बटाटा पण चांगलं तळून घ्यायचंय। आपलं बटाटा पण छान तळून निघलंय, हे काढून घेऊ। आपण कढईतलं तेल काढून घेतलंय आणि थोडंसं भाजीसाठी तेल ठेवलेलं आहे, ते पण कडकडीत गरम आहे। आपण आता एक कांदा तळायला टाकून घेऊ। आपला कांदा परतत आला, याच्यामध्ये आपण लसूण आणि अद्रक घेतलेला आहे ना, ते टाकून घेऊ। हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, तिखट तुमच्या चवीनुसार टाका, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचाभर कांदा लसूण मसाला। आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ना, ती टाकून घेऊ। हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे बरं का। टोमॅटोचं सगळं पाणी आटून गेलंय। आपण याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकू आणि चांगला मसाला शिजून घेऊ। आरक उतरतो पाण्यामध्ये मसाल्याचा आणि चवीला भाजी छान लागते। मग मसाला लईच आवडला मला भाग्यश्री। हो, हे पहा कडाने कसं तेल सुटायला लागले आपल्या भाजीला। कडाने तेल सुटायला लागले, तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मोठे 2 चमचे दही। दह्याने खूप छान चव लागते बरं का भाजीची। दही बघूनच तोंडाला पाणी सुटलं भाग्यश्री। हो, आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले चांगले शिजलेत, आता आपण हे बटाटा तळून घेतलेला आहे ना, ते टाकून घेऊ याच्यामध्ये। आपण बटाटा तळून घेतलं होतं ना, ते थोडंसं कच्चं आहे अजून। याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू अजून आणि बटाटा चांगलं शिजून घेऊ।
याच्यावर 1 मिनिटभर झाकण ठेवलं तरी चालन बरं का, पण आपण काही झाकण ठेवणार नाही तर असंच मस्त शिजन. चुलीवर पटकन शिजतात भाज्या बरं का. आपण याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ. अगोदर पण तेलामध्ये आपलं थोडंसं मीठ होतं. बटाटा चांगलं शिजले. आता आपण आता ही तळून घेतलेली सोयाबीन टाकून घेऊ याच्यामध्ये. अशी थोडीशी मी पोरांना ठेवणार आहे बाजूला, छोटा राम आहे ना त्याला ठेवणार आहे खायला. ते सगळं मिक्स करून घेऊ. खमंग वास आला आहे बरं का आपल्या भाजीचा. हो लई छान. आता आपण जाळ पूर्ण कमी करून टाकू. आपण पूर्ण जाळ कमी करू. आता सगळा जाळ बाहेर वाढायचा आहे. जाळ आपण सगळा बाहेर ओढून घेतलाय. आपल्याला फक्त आता 5 मिनिटं आरावर भाजी वाफळून घ्यायची. आपली भाजी मस्त तयार झालेली आहे. आपण आता ही चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. आपण अगोदर पण कोथिंबीर टाकलेली होती, पण थोडीशी ठेवली होती. मस्त अशी भाजी चवीला झालेली आहे बरं का आपली. भाजी छान अशी तयार झालेली आहे आपली खाण्यासाठी. भाग्यश्री पण भाजी भाजीच झाली बरं का. हो एकच नंबर भाजी झालेली आहे. आपल्या भाजीची चव घेऊ ना आता. हो आपल्या भाजीची चव घ्या तुम्ही आता. बरं बरं. आपण आता कढई खाली उतरून घेऊ. आणि तुम्हाला जर थोडासा रस्सा धरायचा असला ना तुम्ही पाणी टाकू शकता. आपण आता कढई खाली उतरून घेऊ. गम गम सुगंध सुटलाय भाजीचा. हो दादा भाजी घेतोय आपला आता. तर मंडळी मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आठवणीन जेवायला. आज रामसाठी, तनूसाठी, अक्षदासाठी आणि आपल्या रोहित दादासाठी ही सोयाबीनची भाजी बनवलेली आहे भाग्यश्रीनी. राम धरा. आता राम सांगन बघा. राम तुमच्यापेक्षा हुशार आहे. राम कशी झाली भाजी? हे बघ छान. रामला लय आवडती भाजी. भाजी कशी झाली बाळा? छान झाली. खा मग. छान झाली. सगळ्यात हुशार राम आहे. तनू घ्या आता पोटभर जेवून टपाटपा चला. आवडली का हो भाजी? हो खूप आवडली भाजी. चवीला कशी झाली? खूप छान झाली. चवीला खूप छान झाली. मला आवडली. आपल्या लहान मुलांना सगळ्यांना आवडली भाजी. आवडीने खाते. आणि रामला खूप छान आवडली. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही पण अशी भाजी बनवून खा. तर चला आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.